अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतलाय। या आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहमती दर्शवली आहे। या संदर्भात शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांमध्ये चर्चा झाली आहे। त्यामुळे जिथे काँग्रेसचे जास्त सदस्य आहेत तिथे काँग्रेसचा अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष, तसंच जिथे राष्ट्रवादीचे अधिक सदस्य आहेत तिथे काँग्रेस त्यांना पाठिंबा देण्यावर सहमती झाली आहे। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी अशोक चव्हाणांनी जिल्हा परिषदांसाठी आघाडीचे स्पष्ट संकेत दिले होते। नुकत्याच झालेल्या राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला, पण दोघे एकत्र आल्यास अनेक ठिकाणी राजकीय समीकरणं बदलू शकतात असं लक्षात आल्यावर त्यांनी आघाडीचा निर्णय घेतलाय। की आमच्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष तटकरे आणि अशोक चव्हाण यांनी काल चर्चा केली की आता ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आहेत, आपण वेगळे लढलो, उद्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या मध्ये आपण एकत्र बसलो तर जवळपास 17-18 जिल्हा परिषदेमध्ये सत्ता येण्याची शक्यता आहे। जर नाही बसलो तर काँग्रेसला एके ठिकाणी सत्ता मिळेल, राष्ट्रवादीला 3 ठिकाणी मिळेल स्वतःच्या ताकदीवर। तर 3 किंवा 1वर थांबायचं का 19वर थांबायचं, आणि म्हणून दोघांच्या अध्यक्षांच्याच अशी चर्चा झाली की आपण एकत्र बसावं आणि त्या दृष्टीने 2-3 तारखेला फायनल करणार आहेत। तुमचा ग्रीन सिग्नल आहे का एकत्र येण्याचा? पाठिंबा आहे, माझा पहिल्यापासून पाठिंबा आहे। आपल्यासोबत आहेत भारतकुमार राऊत सर, ज्येष्ठ संपादक, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक। राऊत सर, आता आपण शरद पवारांचा बाईट ऐकला की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी जिल्हा परिषद निवडणुकींमध्ये आता काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येत आहे, आघाडी करण्याचा निर्णय घेतलाय। कशा प्रकारे बघता तुम्ही या निर्णयाकडे? हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे, पण तसं होणार हे अगदी स्वाभाविकच होतं। शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही एकाच मुशीतून आलेले पक्ष आहेत, त्यामुळे त्यांचे एकत्र येणं हे स्वाभाविक आहे। जसं शरद पवारांनी सांगितलं त्याप्रमाणे जर का ते स्वतंत्र राहिले तर त्याच्यामुळे 25 पैकी 18 जिल्हा परिषदांमध्ये त्यांची सत्ता येण्याची शक्यता आहे। मात्र जर वेगळे लढले तर त्यांची फक्त 3 किंवा 4 ठिकाणी सत्ता येऊ शकते। अशा वेळी अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने त्यांनी एकत्र निर्णय घेतले। त्यामुळे राज्यभर जे काही चित्र होतं ते चित्र अचानक ओव्हरनाईट पालटू शकेल असं आहे। मात्र याच्यामध्ये असं हे असं आहे की आता तसं झालं तर मग जिल्हा परिषद अध्यक्षपद कोणाकडे द्यायचं, उपाध्यक्षपद कोणाकडे द्यायचं, यांच्याकडे द्यायचं की त्यांच्याकडे द्यायचं, याच्यावरून अनेक वाद निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यामुळे ही आघाडी छुपेपणाने किंवा खुलेपणाने फुटू शकते। आणि त्याच्यामुळे आता शरद पवारांनी सांगितलं असल्यामुळे एक महत्त्वाची हे सुटलेली आहे की ते एकत्र बसू शकतात, परंतु एकत्र बसायचं म्हणजे त्याचे जे बारीक नियम आहेत हे नियम कसे पाळणार आहेत, त्याची कशी रूपरेषा ठरणार आहे याच्यावर बरंच काही अवलंबून असणार आहे। नक्की राऊत सर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतलाय। या आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सहमती दर्शवली। या संदर्भात शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांमध्ये चर्चा झाली आणि त्याच्यानंतर शरद पवारांनी नांदेडमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची घोषणा केली।